नंतर मग फोडून ह्याचे बिया आतमधला घर काढायचं काजूचं आणि काजूवरे लावायची सुरुवात केली परत पुन्हा. म्हणजे हे बाकीचे आहेत ते आमची अशी जंगलाची झाडं आहेत पण खूपच लिमिटच्या बाहेर अक्षरशः मोठे मोठे जंगल आमचं पूर्ण काजूचं आहे. आम्ही आणि खेळायचो. हॅलो 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 हेच थोडी साईज छोटी आहे. हे बघा मंडळी आज एवढी मिळाली कोकम. अजून खूप आहेत वरती पण एकदम आज वरती आहेत. असे होतात असे ब्राऊन होतात. बघा थोडेफार चिकोसारखं दिसतात. काटे बघा हे काटे आहेत बघा. मला घुसलं हे पकडलं कसं. लिंबूची साईज बघा मंडळी. हे लिंबू आहेत. नमस्कार मंडळी, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही जरा शेतावरती जातो आहे बाबूच्या आत्याच्या शेतावरती. ॲक्च्युली खास काजूच्या बिया भाजायला ना बाबू. काजूच्या बिया भाजायला जवळच आहे शेती त्यांची. नदी आपली मांगवण्याची नाही बोलतो मी. मांगवण्याची नाही, मांगवणं नाव आहे त्या जागेचं. मांगवण्याची नाही म्हणजे नदी. गावी असे गावच्या शब्दात नाही बोलतात. नदीवर चाललो आहे. कुठे चाललं आहे? नदीवर चाललो आहे. नदीवर कपडे धुवायला तिकडे जातो आहे आम्ही आता. अन्वी वगैरे येत आहेत. आम्ही पुढे चाललो आहे. रियांश आहे, आरुष आहे, सोबत बाबू आहे. घुमणी घातल्यात बघा. हे परसावं सगळे पावसाची तयारी झाली सगळ्यांची. कुंबणी घालून मस्त की खोपींमध्ये फाटे भरून घेतात. संध्याकाळ झाली आता. संध्याकाळचा बघा ऑलमोस्ट 6:15 वाजून गेले. 5:20 झाले. इकडे बघा हे आलू बघा. ह्या साईडला ह्या खाल्ल्या पट्ट्यामध्ये आमच्याकडे आलूचे झाडं भरपूर आहेत ना बाबू. हा पट्टा पूर्ण आलूंच्या झाडाने जास्त भरलेला आहे. ते बघा दोन समोर आजूबाजूला 2 आलूचे झाड आहेत मोठे मोठे. ते पिकलेले असतील आलू याच्यावरती. हे बघा केवढे मोठे आहेत बघा आलू. हे बघा पिकलेले आलू बघा पडलेत खाली. हे बघा हा आलू हा पिकेल, हा तयार होईल. हा बघा हा डागालेला ह्याला म्हणजे हा पिकणार आता. हा हो असा पिकत जातो. हा बघ इथे एक पडलाय बघा. पिकलेले असे खाली पडतात. असे पिकून पडतात आलू. पकडे ह्या ठेवा आता या. हा बघा असं असतं आतमध्ये. हां प्रॉपर पिकला नाही आहे. एकदम ब्राऊन होतं एकदम. बाबू चढल्यावरती आलूवरती. बाबूवरती चढला आहे आणि थोडंसं दणका मारला त्यांनी झाडाला आहे बघा. अबे हे काय पडलं तिकडे. हे मस्त पिकणार आता. हे बघा असे होतात असे ब्राऊन होतात बघा. थोडेफार चिकोसारखं दिसतात. हे बघा एवढे जमवलेत आम्ही. हे थोडे कच्चारखे आहेत ते पिकतील थोडे घरी जाऊन. हे आंबे आहेत. हा कुंभाचा झाड बघ कुंभा. ह्या कुंभाची पानं मस्त कामाला येतात. हा बघा त्याचं फळं पकडले तिथे मोठी मोठी. हां हा आपट्याचं झाड होतं इथे. सोनं आपण बोलतो. सोना वाटतो ना आपण दसऱ्याला. त्या झाडा खूप मोठा होता. तुटला झाड होता. एवढंच राहिलं. खूप मोठा होता पहिला. ह्याला अर्धच राहिला एकदम. ही बाग आंब्यांची बाग आहे. हे आपल्या गाववाल्यांची महालोर गावाची. हे विकत घेतले मंडळी गाववाल्यांनी एका माणसाकडून. त्याची बाग होती. पाणी वाचवण्यासाठी ही बाग विकत घेतली होती पूर्ण. इथून आम्ही चाललो आहे खाली. इथे ही शेती आहे पुढे. त्याचा पण शेती इथेच आहे आणि बाकी लोकांची शेती असं कंटिन्यू इकडे पुढे आहेत. ही पाईपलाईन गेले बघा. ही आपल्या गावात गेले पाण्याची पाईपलाईन.
इकडे असे गेले. ही मांगवण्याची नाही म्हणजे नदी. ही बघा आता पाणी आटलं इथला. छोटीशी नदी याचं मोठी नाही, पण हिला फ्लो खूप असतो कारण की हिचा विस्तार खूप छोटा आहे, म्हणजे अंतर खूप छोटं आहे. त्यामुळे ह्याला पाणी भरपूर असतो आणि खूप स्पीडमध्ये जातो. खाली उतार आहे ना, ही पाईपलाईन आली आपली पाण्याची. आपल्या गावी पाणी गेले ना, जे घराघरी नळ आलेत ते ही लाईन कंटिन्यू पुढे गेले. इकडून पुढे त्यासाठी पलीकडे पाणी आहे. हा नॅचरली येतो पाणी इकडे. इथून वरती चढतो, पुढे टेकड्यावरती गाव आहे आमचा. इथे खाली खड्ड्यामध्ये आलं आहे, परत वरती टेकड्यावरती आहे तिकडे. पण पाणी विदाऊट मशीन लावणं चढतो पाणी आमच्याकडे. चांगली गोष्ट आहे. आणि ही नदी खाली गेले. पुढे खाली एकदम खाली गेल्यानंतर पुढे ढऊ जे गणपती विसर्जन करतो त्याला आम्ही ढऊ बोलतो, त्याच्या खाली आहे तिकडे पुढे. इथे आम्ही आंघोळ करायला यायचो. इथे पाणी इथे बांध घालायचो आम्ही. असं बांध घालायचो पाणी अडवण्यासाठी. बांध घालायचो मग इथे मस्त कमरेवर पाणी कमरे एवढं पाणी व्हायचं. मग त्याच्यामध्ये आम्ही पोहायचो. इथे पावसाळ्याचे खेकडे खूप भेटतात ह्या साईडला. हां बघा ते ही कोकम आहेत वरती भरपूर आहेत. कोकम आहेत वरती. हे बघ हे वरती मोठे आहेत. हे बघा वरती मोठे मोठे कोकम आहेत. ना तिथे एवढ्या हे करताय पण दाखव. हा बघा इथे पण आहे चेरी सारखी चेरी. हा बघा चेरी तुमची. कोकम ह्याची पानं पण मस्त लागतात कोकमाची. काही पान खाल्लं कोकमचं बघा. जागा आहे खाली जायला वहिनी. कोकमचं पान आहे. मस्त आंबट लागतं. आम्ही ही पानं कोकमची मीठ आणि मसाल्यावर खायचो. कोकम भरपूर आहेत ह्याच्यावरती, पण थोडं चढावं लागलं आपल्याला वरती पुढे समोर. बघा हे बघा मी जाते तुम्ही नका. वरती पण कोकम. मस्त सूर्यनारायण बघा. आता सनसेटची वेळ झाली, आता खाली जातील. आम्ही इथे आलो आहे काजूच्या बिया भाजायला. इकडे येण्याचं कारण आम्हाला कोकम पाहिजे होते. हा आत्याचा शेत, ही बाबूची आत्याची शेती, माझी सख्खी आत्या. बाबू पण बरोबर. तिकडे दुसऱ्यांची आहे, पण ही शेती आता करत नाही. लोकांनी सगळे शेती सोडले. माकडे एवढे त्रास देतात की माकडं त्रास देतात आणि खर्च खूप वाढला आहे शेती करण्यामागे. मजुरी वगैरे पकडून सगळ्या गोष्टी खूप. हे बघा कोंबड्याचा आवाज आला ना. इथे आता आपण काजूच्या बिया भाजणार ह्या पत्र्यावरती. हे बघा ह्या पत्र्याला असं आपण डब्याचं झाकण वगैरे असतं ना, त्याला आपण अशी होल मारतो. हे पण काजूच्या बिया भाजून खूप सांभाळावं लागतं, कारण की जेव्हा काजू बी टाकतो आपण ते असं ब्लास्ट होतं, ब्लास्ट अशासारखे. त्या चिक एवढा डेंजर असतो ना, असा इकडे असं उडतो. जसे फटाक्या दिवाळीवरती फटाके उडतात ना, अशा तो चिक उडतो एकदम सुर्रकर एकदम. पण डेंजर असतो, सामावून हे करावं लागतं. जखम होते ना भाऊ त्या चिकाने, लगेच जखम होते. हे डेंजर असतो. रियांश आलं आहे खास करून बिया भाजणार. रियांश तू भाजणार ना बिया? आरुष बाबू बिया भाजतोय. तू पण ना? ठेवायचं आहे त्याच्यावरती पत्रा. त्याच्या घरावरी तुम्हाला प्रत्येकच्या घरावरी असे भेटणार पत्रे. पहिले तर आपल्याकडे भरपूर असायचे. आता काय एवढे नाहीत, पहिले तरी पोरं गावात भरपूर होते. नंतर मग फोडून त्याच्या बिया आतमधला घर काढायचं काजूचं. आम्ही ह्या काजूच्या बियाणे पहिला खेळायचो. ह्या बियाणे खेळायचो आम्ही. ह्याच्या एवढं आम्हाला महत्त्व म्हणतात ना, एवढा महत्त्व नव्हता आम्हाला. असं इझिली मिळायचे, अजूनही मिळतात. आमच्या जंगलामध्ये याचे खूप झाडं आहेत काजूचे. आम्ही असं गेलो काजू तर आम्ही म्हणजे पकडा ना की 2-3 मोठे डबे भरून घेऊन येऊ, एवढे काजू आहेत आमच्याकडे. पण त्याचं आत्ता त्याचं महत्त्व कळतो आहे.
आता लोकांनी काजूवरे लावायची सुरुवात केली परत पुन्हा. म्हणजे हे बाकीचे आहेत ते आमची अशी जंगलातली झाडं आहेत, पण खूपच लिमिटच्या बाहेर अक्षरशः मोठं मोठं जंगल आमचं पूर्ण काजूचं आहे. आम्ही आणि खेळायचो पहिले. आता हळूहळू बघा सुरुवात होत ना भाजायची बघा. धूर येणार नंतर वरती पण पेटणार आहे ते वरती. हां आणि ह्यांना कंटिन्युअस हलवावं लागतो नाही तर करपणार बिया. काय होणार लास्ट होणार हे बघा आता सुरुवात होणार बघा. याचा स्मेल खूप भारी येतो हा. सुगंध एकदम. आणि ह्याची खासियत माहिती आहे का, ह्याच्यावर आम्ही बिया भाजतो ना त्या आजूबाला जे साप बोला काय बोला ते येत नाही. कारण की हे तुम्ही जर जंगलामध्ये राहत असणार ही अशी काजू एक बी तुम्ही आगीमध्ये टाका आरामात तुम्ही झोपू शकता रात्रभर. कोणताही किडका म्हणजे छोटे मोठे काय कीटक किंवा साप वगैरे काय आपल्या आजूबाजूला येत नाही ह्याच्या वासाने ह्या स्मेलने. पण हा भारी असतो आपल्या सेफ्टीसाठी खूप चांगला असतो. हे बघा असं आता चालू होणार ब्लास्ट व्हायला. एक 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 असं ब्लास्ट होतो. असं आपलं हे जाते ना मिसाईल तसं एक एक साईडला मिसाईलसारखी जाते. चीक हा जळतो हा चीक कसा ॲक्च्युली ह्याच्यासारखा असतो पेट्रोल वगैरे कसं जळतो तसं ह्याचा चीक जळतो. कधी आलात कधी आंबा आलेत काय हा असं झाला हा जागरदा हो काजू हे बघा आता मस्त भाजून घेतील बघा. हे असं वरती पूर्ण जळतात आणि लगेच करपतात ते लगेच काढावं लागतात. पण ठीक राहू कच्चे पक्के असल्यानं तर चांगलं येतं. हे बघा हे झाल्या तुले नाही मस्त झालं. हे बघा हे झाल्या. हे बघा हे झाले भाजून आपले काजूचे बिया. आता एक साईडला घ्या तिकडे थोडं गरम आहेत अरे आहेत ते आंबे आहेत तो. हे बघा गरम आहे हात भाजतोय. आता यानंतर आपण फोडायचं. सगळे टाकू ना आता आता पुन्हा टाकायच्यात. ही झाल्या एवढ्या टाकतात. हे बघा ह्या सगळ्या बिया हे समोर काजू दिसते आपले सूर्यनारायण आहेत ना त्या काजूच्या इथून पास होतात ती काजू. हे एकाच काजूचे सगळ्यात. कुठे तिथं बसता पडायला कुठं बसतो त्या साईडला बसायचं. आमचे पण काजू भरपूर आहे पण आम्हाला काढायला वेळ नाही मिळाला. मंडळी ही सापाची मेन बघा एवढी मोठी आहे. तुम्ही दाखवतो साप मेन टाकतो ना बघा दाखवतो मला. ही बघा केवढी मोठी आहे. ही बघा ही सापाची मेन अर्धी इथे अटकले. ते कुठे असू शकतो या बांधामध्ये कुठे असू शकतो साप. आता हे दुसरे टाकलेत ते बघा ब्लास्ट बघा शकतात एक एक. बिया फोडून घेतोय. हॅलो 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 बरोबर काजू हे बघा काजू मस्त गरम गरम आहे. म्हणजे हे बघा काढून झालेत काजू आपले मस्त. म्हणजे टाका कपचे कपचे खातेस तू. दिसणार हे बघा काजू भारी एकदम टेस्ट एकदम भाजली भारी वाटते. म्हणजे आपल्या बिया भाजून झाल्यात काजूच्या ते भाजले आपण.
आता चाललो आहे आपण कोकम काढायला तिकडे वरती कोकमवरती. मगाशी गेलो होतो, बोला आधी बिया वाजून घेऊया आपण, खाऊन घेऊया, नंतर मग कोकम काढू. इथून आपलं उतरायचं खाली. ही कोकम बाबू चढलाय वरती कोकमावरती. पडलेच बघा खाली कोकममध्ये. छोटी येतात. साईज थोडी छोटी आहे याची, पण हात भरपूर येते बघा. कच्चे पण आहेत बाजूला बघा इथे. हे बघा दादा खालीच लावा. ही बघा ती पाठवली. हे बघा आहेत कच्चे पण भरपूर आहेत. पडली पडली. कोकम जाम पिवळतो ना आता पडला. पडतात छोटे आहेत ते. दादी घेऊन जा खिशातून. ही थोडी साईज छोटी आहे. पुण्यातच आहे मोठ्या सगळ्या पायाशी. कुठली काठी ही पाहिजे? हे बघा मंडळी, आज एवढी मिळाली कोकम. अजून खूप आहेत वरती, पण एकदम आत वरती आहेत ते आपल्याला काढायला जमलं नाही. बाबू चढला होता, पण आता मध्ये वरती जायला जागा नाही आहे, त्यामुळं तर पण खूप बऱ्यापैकी काढले. ते बघा एवढे कोकम मिळालेत. आता चाललो आहे घरी आम्ही कोकम घेऊन. चला आम्ही निघालो घरी जायला. आता घरी जातो. कोकम काढून झाले, बिया भाजून झाल्या काजूच्या, खाऊन पण झाल्या. आलू भेटले. अल्लू मिळाले. अल्लू मिळाले. अल्लू अळू गावची भाषेत अल्लू. अळू अल्लू. पहिले आम्ही काय करायचं माहिती आहे, हे जमवून अळू आम्ही हे ना कोयनी ना बाबू, कोयनी नको द्यायचे ते अळू जमा करून, आणि त्याच्यातून सुकट घ्यायचे, जवळा घ्यायचे. जवला म्हणजे भरपूर पाहिली असा जवला यायचा त्याच्यावरती अळूवरती. ते घ्यायचे खायचे आणि खूप लोक करायचे. अजून पण घेतील. पोरं पण कधी ते करायचे ना बाबू. आपण पण वेगळीच मजा होती त्यावेळेला. फुकट हे काय आपल्याला असेच नॅचरली मिळतात हळू वगैरे. म्हणजे एक पक्षी दिसतो मला येलो कलरचा तो समोर, त्याचा आवाज बघा. आवाज मस्त आवाज येतो बघा, तो बघा उडाला. आवाज मस्त होता त्याचा, भारी आवाज होता. आम्ही आंबे खाल्ले, आंबे पडलेत का बघायचं जाते. रायवळे आंबे, तसा आंबा खूप आला आहे. कधी पडलेले असतात खाली आंबे. मोस्ट ऑफ काय होतं म्हणजे गुरं खातात. गुरं कशी फिरत असतात ना इकडे कंटिन्यू, ते पडलेले आंबे जे वाऱ्याने पडतात आंबे खाली. हा बघा तसा आंबा खूप आल्यावरती भरभरून आला आहे. मग गुरं खातात. हे बघा अशी, हे गुरांनी खाऊन टाकतात बघा, अशी गुरं खाऊन टाकतात. गुरं कंटिन्यू चालत असतात तिकडे. शिट. हे बघ ह्याला काटे बघा, हे काटेत बघा. मला घुसलं हे पकडलं कसं. चला मग आलूवर जायचं. आलूवर जायचं. काटेत बघ याला, माझ्या हातात घुसले. हा बघ ह्याच्या बाजूने काट्यात, पूर्ण काट्यात त्याला घुसले. माझ्या ऑलरेडी हातात घुसले माझ्या. म्हटलं झाड बघा कसं आहे. आपण शोपीस लावतो म्हणजे घरी त्या टाईपचं आहे बघा, मस्त आहे. हां ह्याला फुलं आलेच बघा, छोटीशी पिंक कलरची. हा पूर्ण झाड असंच आहे. आम्ही हे निंबूवरती आलो आहे. हे बघा ह्या लिंबूचे लिंबू एवढे मोठे असतात, संत्र्यापेक्षा मोठे असे एवढे मोठे लिंबू असतात.
अच्छा एक खाली पडलाय बघा समोर, लिंबू आहे हा तो. हा बघा समोर, हा दिसतंय ना, येलो कलरचा, पिवळा कलरचा लिंबू आहे. हे बघा, हे किती आहेत बघा, हे समोर लिंबू असे. हे बघा आता, हे बघा लिंबू हे खूप असे एवढे मोठे होतात लिंबू. हे बघा वरती केवढे मोठे आहेत बघा. हे बघा केवढी साईज बघा एकाची किती मोठी आहे. मोठे मोठे लिंबू. बाबू काढतो लिंबू. लिंबूची साईज बघा मंडळी. हे लिंबू आहेत हा. हे बघा हा मोठा आहे. हे लिंबू आहेत. चला मंडळी, आम्ही घरी आलो आता. लिंबूवर काढले, काजू, कोकम सगळं करून आलो आहे. खाऊन पिऊन आलं, मस्त मजा आली. चला तुर्तास व्हिडिओ थांबवतो इथेच. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण पुढल्या छान छान व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय.